तर नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडीच्या विरोधातील याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयामध्ये आज महत्त्वाची सुनावणी होण्याची शक्यता आहे। मागच्या सुनावणीच्या दरम्यान याचिका सुनावणीच्या अनुक्रमापर्यंत पोहोचली नव्हती, त्यामुळे आजची सुनावणी अर्जंट हिअरिंग म्हणून घेण्याची मागणी याचिकाकर्त्यांनी केलेली आहे। मनसेचे नाशिक शहर उपाध्यक्ष ॲडव्होकेट नितीन पंडित हे याचिकाकर्ते आहेत। कुंभमेळ्याची तारीख जवळ येते, त्यामुळे तपोवनातील वृक्षतोड होण्याची शक्यता असल्याचा त्यांचा दावा आहे। वृक्षतोडीला स्थगिती मिळण्यासाठी तातडीच्या सुनावणीचा प्रयत्न केला जातोय। आणि याविषयी अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी किरण ताजणे आपल्या सोबत आहेत। किरण, खरं तर मागच्या सुनावणी दरम्यान नेमकं काय घडलेलं होतं आणि आजची सुनावणी जी होते त्यामध्ये नेमकं काय घडू शकतं? खरं म्हणजे मागील सुनावणीच्या वेळेला याचिका जी होती ती अनुक्रमांपर्यंत पोहोचलेली नव्हती आणि त्यामुळे त्यावेळेला सुनावणी होऊ शकलेली नव्हती। त्यामुळे आजची जी सुनावणी आहे ती अर्जंट हिअरिंग म्हणून घ्यावी अशी याचिकाकर्त्यांची मागणी आहे। त्यामुळे कोर्ट या सगळ्या संदर्भाने काय निर्णय घेते हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। एकूणच जर बघितलं तर सध्याची परिस्थिती अशी आहे की वर्षभरावर कुंभमेळा येऊन ठेपलेला आहे। त्या सगळ्या अनुषंगाने विकास कामं सुद्धा करण्याच्या बाबतच्या हालचाली सुरू आहे आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये या निर्णयाला विलंब होऊ नये या दृष्टीने देखील प्रशासकीय पातळीवर प्रयत्न केले जात आहे आणि अशातच आता जे याचिकाकर्ते आहेत, मनसेचे पदाधिकारी आहेत, त्यांच्याकडनं सुद्धा हा प्रयत्न केला जातोय की लवकरात लवकर याबाबतचा निर्णय व्हावा आणि त्यामुळे अर्जंट हिअरिंग घ्यावी म्हणून त्यांनी मागणी सुद्धा केलेली आहे। त्यामुळे आता न्यायालयाच्या निर्णयाकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे। नक्कीच किरण, आजच्या सुनावणीमध्ये नेमकं काय घडतंय बघणं अत्यंत महत्त्वाचं असेल। धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।